हॅलो, माझा आवाज येतो का? हॅलो. हा हा सर सर येतोय. येतोय. ओके. अं, ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चरला डेटाबेस म्हणजे काय त्याच्या बेसिक कन्सेप्ट बघितलेल्या. ओके. आताच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढच्या जरा 2-3 कन्सेप्ट बघणार आहोत. लास्ट लेक्चरला मी परत एकदा रिवाइज करतो. त्यामध्ये आपण डेटा म्हणजे काय बघितलेलं, डेटाबेस म्हणजे काय बघितलेलं, डेटाबेस स्केमा काय आहे, डेटाबेसच्या लँग्वेज कुठल्या आहेत आणि डेटाबेस ॲक्च्युली कसा त्यामध्ये टेबल्स असतात. एसक्यूएल आपण मायएसक्यूएल ओपन करून बघितले की त्यामध्ये कसा डेटाबेस असतो, कसा क्रिएट केला जातो आणि कसा तो स्टोअर होतो. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. त्यानंतरचा पार्ट आहे, तुम्हाला डेटाबेस स्केमा एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, तुम्ही बघितली असेल. आता यानंतरचा पार्ट आहे की डेटाबेस आर्किटेक्चर म्हणजे काय. आपण डेटाबेस स्केमा म्हणजे बघितलेलं की एक स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. ओके. तर हे काय आहे, तर हे डेटाबेस आर्किटेक्चर आहे. डेटाबेस स्केमा इज डिफरंट, डेटाबेस आर्किटेक्ट इज डिफरंट. आता हे स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस, टोटल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर ही जी काय डायग्राम आहे ती तुम्हाला समोर दिसते, ती कसली डायग्राम आहे, तर डेटाबेस स्ट्रक्चरची डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्ही 3 प्रकारे डिवाइड करू शकता. ओके. 3 प्रकारे कसं मी सांगतो, 3 टाईपमध्ये सॉरी 3 लेअरमध्ये डिवाइड करू शकता. पहिली म्हणजे ही ॲप्लिकेशन लेयर. ओके. ही जी ॲप्लिकेशन लेयर आहे ती. सेकंड आहे डीबीएमएस. ही जी मिडल लेयर आहे ती. आणि थर्ड आहे ती आहे तुमचा हा डेटाबेस होल. ओके. ह्या 3 लेअरमध्ये तुम्ही काय करू शकता, तो आर्किटेक्चर जे काय स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस आहे ते डिवाइड करू शकता. एक्झामच्या दृष्टीने हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस आणि आर्किटेक्चर ऑफ डीबीएमएस हे 2 क्वेश्चन असू शकतात, किंवा एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ऑर आर्किटेक्चर ऑफ द डीबीएमएस. त्यासाठी मी तुम्हाला आता सांगतो की ही पूर्ण जी डायग्राम आहे ती तुम्हाला आता बघून काही कळणार नाही, बरोबर आहे, किंवा ती काय आहे हे समजायला थोडं काय जाईल, वेळ जाईल. त्यापेक्षा दुसरा एक तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असल्याची कारण हे मला इम्पॉर्टंट आहे की तुमची कन्सेप्ट जी आहे ती काय असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. ओके. त्यासाठी मी दुसरी एक डायग्राम तुम्हाला दाखवतो. सेम आर्किटेक्चरची डायग्राम आहे. ती डायग्राम तुम्ही काय करा, त्या ठिकाणी यूज करा तुमच्या रेफरन्ससाठी. ती कोणती, तर या ठिकाणी एक डायग्राम आहे ही. ओके. ही जी डायग्राम आहे ती पण स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस मध्ये आहे. ही डायग्राम आपण एक्सप्लेन करूया, आणि स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस जर क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही ही डायग्राम एक सिंपल डायग्राम म्हणून काढू शकता. ऍक्च्युली ही डायग्राम आहे, बट ती थोडी आपण नंतर एक्सप्लेन करूया. अगोदर ही बघूया म्हणजे काय. आता ह्यामध्ये जे बॉक्स मध्ये दिलेलं आहे त्यांनी ऍप्लिकेशन एंड युजर, ओके, तेच ह्या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. तर पहिल्यांदा स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस मध्ये, स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं पूर्ण स्ट्रक्चर. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये 3 गोष्टी आहेत ज्या की इम्पॉर्टंट आहेत. त्या कोणत्या, होल सिस्टीम मध्ये जेव्हा सिस्टीम तुमची एक वर्क करते टुगेदर, एकत्रपणे कुठली पण सिस्टीम वर्क करते, तेव्हा त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काय असतात, एकत्र असतात, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या काय करत असतात, काम करत असतात. म्हणजे काय, चेन असते, ती चेन पूर्ण काय करत असते, वर्क करत असते. कुठली पण सिस्टीम असेल. मी तुम्हाला सांगितलेलं, तुमचं जर एखादं सॉफ्टवेअर असेल किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे हे एक्झाम्पल दिले तुम्हाला, वेबसाईटचं फॉर्म एक्झाम्पल दिलेलं,
ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये एक मॅनेजमेंट किंवा एक सिस्टीम असते पूर्ण, ती काय करत असते, वर्क करत. मग ती फ्रंट एंड असेल, तुमचं बॅक एंड असेल, तुमचा डेटाबेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात, त्या ठिकाणी वर्क करत असतात. सेम डीबीएमएस जेव्हा वर्क करते तेव्हा पण ह्या ठिकाणी काही अशा गोष्टी आहेत ज्या मेन आहेत, ज्या की स्ट्रक्चर मध्ये काय येतात, त्या इन्क्लूड होतात. मग या ठिकाणी पहिली आहे ती आहे एक्सटर्नल लेवल, सेकंड आहे ती कन्सेप्च्युअल लेवल, आणि थर्ड आहे ती आहे इंटरनल लेवल. ओके, आता ह्यामध्ये जी पहिली आहे ती आहे इथे या ठिकाणी त्यांनी बेस पासून घेतले इंटरनल स्केमा, कन्सेप्च्युअल स्केमा आणि एक्सटर्नल दॅट इज अ व्ह्यू लेवल स्केमा. ओके, तर स्केमा म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं, पण ते म्हणजे काय स्ट्रक्चर. आता इंटरनल म्हणजेच काय, तुमचा ज्या ठिकाणी डेटाबेस स्टोअर आहे. ओके, तुम्ही एक्झामला पण हे आन्सर लिहू शकता, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की आर्किटेक्चर किंवा डीबीएमएसचं स्ट्रक्चर हे कसं असतं. तर डीबीएमच्या स्ट्रक्चरमध्ये 3 पार्ट आहेत, इंटरनल, एक्सटर्नल आणि कन्सेप्च्युअल. ओके, इंटरनल हे बेसला आहे, त्यानंतर कन्सेप्च्युअल हे मिडलला आहे, आणि एक्सटर्नल जे आहे ते अप्पर लेअरला आहे. मग इंटरनल मध्ये काय, तर इंटरनल मध्ये तुमचा फिजिकल डेटा जो आहे, ओके, फिजिकल डेटा म्हणजे ज्यामध्ये डेटाबेस तुमचा स्टोअर होतोय, तो ह्या इंटरनल लेवलला, इंटरनल स्केमा मध्ये येतो. त्यानंतर आहे कन्सेप्च्युअल लेवल. कन्सेप्च्युअल स्केमा मध्ये काय, जो डेटा तुमचा लॉजिकल पार्ट आहे, जो की तुमचा लॉजिकल पार्ट म्हणजे कुठला, लॉजिकल डेटा कुठला, जो की युजरकडे येणारा डेटा, तो तुमचा डेटा टेबल म्हणजेच काय, रो आणि कॉलम मध्ये जो सेव्ह होणार, जो त्या दिवशी आपण बघितला. ओके, रो आणि कॉलम मध्ये जे काही टेबल बघितलं, तो कुठला आहे, तुमचा लॉजिकल पार्ट म्हणजेच काय, तर कन्सेप्च्युअल स्केमा. ओके, इंटरनल स्केमा म्हणजेच काय, किंवा इंटरनल लेवल म्हणजेच काय, लेवल आणि स्केमा, लेवल और स्केमा असा मी शब्द करतो, नाही तर लेवल आणि स्केमा मध्ये परत डिफरन्स तुम्ही किंवा कन्फ्युज होऊ नका. ओके, ह्या ठिकाणी काय बोलतो मी, इंटरनल लेवलला कुठला, तुमचा फिजिकल डेटा. फिजिकल डेटा म्हणजे ऍक्च्युअली तुमचा जिथे डेटा स्टोअर होतोय बाइट्स बिट्स मध्ये. ओके, त्यानंतर कन्सेप्च्युअल स्केमा ज्यामध्ये लॉजिकल डेटा आहे तुमचा, म्हणजे काय, रो कॉलम्स मध्ये जो काय डेटा आहे तो डेटा. त्यानंतर कन्सेप्च्युअल लेवल झालं की कन्सेप्च्युअल स्केमा मध्ये तुमचा लॉजिकल डेटा आला, म्हणजेच काय, तुमचा रो आणि कॉलम्स मध्ये जो काय डेटा असणार आहे, ओके, तो डेटा. आणि व्ह्यू लेवलला काय आला, तर जो कोण युजर आहे ते इंटरफेस जी वापरणार आहे ती व्ह्यू लेवल डेटा आहे. हे सिंपल स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा एक्सप्लेन कराल क्वेश्चन तेव्हा 3 गोष्टी मेन लक्षात ठेवायच्या की स्ट्रक्चर मध्ये कुठल्या आहेत, तर इंटरनल लेवल आहे, कन्सेप्च्युअल लेवल आहे आणि एक्सटर्नल लेवल आहे. ओके, स्ट्रक्चर मध्ये एक्सटर्नल लेवल मध्ये इथे बघा, युजर आहे, एंड युजर म्हणजे जो कोण युजर आहे, जी वापरणार सिस्टीम, तो युजर ही सिस्टीम वापरेल. एक्सटर्नल व्ह्यू, तो त्याच्याकडनं डेटा येणार आहे. ओके, त्यानंतर कन्सेप्च्युअल स्केमा म्हणजे लॉजिकल डेटा, ओके, ज्यामध्ये टेबल्स मध्ये डेटा स्टोअर होणार आहे तो. आणि इंटरनल मध्ये काय, फिजिकल डेटा, ज्यामध्ये तुमचा ऍक्च्युअली डेटा बिट्स आणि बाइट्स मध्ये जो काय स्टोअर होतो तो. तर हे झालं काय, तुमचं आर्किटेक्चर ऑफ द डीबीएमएस. आर्किटेक्चर ऑफ डीबीएमएस मी तुम्हाला सांगितलं की 2 गोष्टी ह्यामध्ये तुम्हाला काय केल्या मी सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे तर ही डायग्राम तुम्हाला होती ती. ओके, ही डायग्राम जी आहे, ह्या डायग्राम मध्ये सेम आहे. ही व्ह्यू लेवल आहे, ऍप्लिकेशन आहे, एंड युजर आहे, डीडीएल आहे, ती काय व्ह्यू लेवल आहे. या ठिकाणी डीएमएल कंपायलर आहे, क्वेरी ऑप्टिमायझर आहे, स्टोअर डेटा मॅनेजर आहेत, हे सगळे काय आहेत, तर कन्सेप्च्युअल आहेत. कन्सेप्च्युअल लेवल म्हणजेच कुठली, कन्सेप्च्युअल स्कीमा आहे, म्हणजेच कुठला आहे, लॉजिकल डेटा जो आहे तो ह्या सगळ्यामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर डेटा फाईल्स, डेटा डिक्शनरी, ओके, म्हणजेच काय, ज्या काय फाईल सिस्टीम जी आहे ऍक्च्युअली जिथे डेटा स्टोअर होतो, हे तुमचं काय इंटरनल लेवल आहे, म्हणजेच काय लास्टची जी काय लेवल आहे ती. ओके, तर हे सगळं होतं तुमचं आर्किटेक्चर ऑफ द डेटाबेस. ओके, आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस मध्ये तुम्ही जेव्हा आन्सर लिहाल तेव्हा मी सांगितलं की हे एक डायग्राम आहे, ती लक्षात ठेवा. आणि ह्या डायग्रामचं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी लिहायचं आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे काय, हे डायग्राम कशी आहे, फक्त एक्सटर्नल लेवल, इंटरनल हे असं नाही लिहायचं. तर एक्सटर्नल लेवल मध्ये काय असतं, ओके, ज्या ठिकाणी एंड युजर असतो, एंड युजर काय करतो, डेटा एंटर करतो. त्यानंतर कन्सेप्च्युअल स्केमा मध्ये काय असतं, तर लॉजिकल डेटा असतो. ओके, त्यानंतर फिजिकल
जो काय डेटा आहे तो इंटरनल लेवलला असतो, म्हणजेच काय इंटरनल स्केमा. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला काय करायच्या त्या ठिकाणी मांडायच्या आहेत, एक्सप्लेन करायचे. तर हे होतं काय स्ट्रक्चर ऑफ द डीबीएमएस. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट कंपोनंट्स ऑफ डीबीएमएस. डीबीएमएस मध्ये ट्रान्झॅक्शन हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, जे तुम्ही ऑनलाईन फंड ट्रान्सफर करत असता, मनी ट्रान्सफर करत असता, किंवा ऑनलाईन तुम्ही एखादं परचेस करत असता, ई मार्केट, ई कॉमर्स, ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वापरतात त्यामध्ये ट्रान्झॅक्शन हे जे काय केलं जातं वापरलं जातं. जेव्हा ट्रान्झॅक्शन आपण वापरतो त्यावेळी त्यामध्ये 4 गोष्टी आहेत. त्या गोष्टी ह्या ठिकाणी काय केल्या जातात, मोस्टली त्यावरती लक्ष दिलं जातं, म्हणजे मेंटेन ठेवायचं काम केलं जातं. ह्या 4 गोष्टी काय केल्या जातात, मेंटेन ठेवायचं काम केलं जातं ट्रान्झॅक्शन मध्ये. त्या कुठल्या 4 गोष्टी आहेत, तर त्या 4 गोष्टी म्हणजेच काय, तर ऍसिड प्रॉपर्टीज. ऍसिड प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर ऍसिड मीन्स ऑटोमॅसिटी, दॅट इज फॉर ऍसिड. सी फॉर कन्सिस्टन्सी, आय फॉर आयसोलेशन आणि डी फॉर ड्युरेबिलिटी. परत मी सांगतो, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट मध्ये 4 गोष्टी काय घेतल्या जातात. त्यामध्ये ऍसिड प्रॉपर्टी काय केल्या जातात, मेन जे आहेत 4 गोष्टी त्या ह्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, सांगितल्या आहेत. ऍसिड प्रॉपर्टी मध्ये म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म काय, तर ए फॉर ऑटोमॅसिटी, सी फॉर कन्सिस्टन्सी आणि डी फॉर ड्युरेबिलिटी आणि आय फॉर आयसोलेशन. ज्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आहेत त्यांना युट्यूबला तुम्ही नंतर बघू शकता. असं काही नाही की तुमचं आताच झालं नाही त्यानंतर तुम्हाला कळणार नाही, असं काही नाही. किंवा तुम्ही नंतर मला पर्सनल पण विचारू शकता, तुम्ही कधीही क्वेश्चन विचारू शकता. तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला समजलं नाही हा इश्यू असं नाही की तुम्ही स्वतः पण रीड करून बघू शकता. सध्या नेटवर्क प्रॉब्लेम आहेत सगळ्यांना, बट नेटवर्क प्रॉब्लेम असला तरी पण आपण युट्यूबला तुम्ही किंवा नोट्स मार्फत तुम्ही बघू शकता, किंवा एखादी कन्सेप्ट समजली नाही तर मला पर्सनली विचारू शकता, असं काही नाही. ओके, तर आपण बघत होतो काय आता सध्या ट्रान्सफर आणि ट्रान्सफर मॅनेजमेंट काय इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत. तुम्हाला क्वेश्चन कुठल्या कुठल्या प्रकारे येऊ शकतो, तर क्वेश्चन हा पहिला म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट काय. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट, ओके, ज्यामध्ये फंड ट्रान्सफर होतो, पैसे ट्रान्सफर होतात आपण बोलू शकतो फॉर एक्झाम्पल. त्यानंतर कंपोनंट्स कोणते ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट मध्ये, तर त्यामध्ये 4 कंपोनंट्स आहेत. ते म्हणजे कुठले, तर ऍसिड प्रॉपर्टीज, ओके, ज्यामध्ये ऑटोमॅसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन आणि ड्युरेबिलिटी हे सांगितलं. त्यानंतर इम्पॉर्टन्स काय त्याचा, ओके, ते आता आपण बघणार आहोत. तर ट्रान्झॅक्शन फॉर एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे अगोदर पण पहिल्या लेक्चरला सांगितलं की अ फंड ट्रान्सफर फ्रॉम वन अकाउंट अँड इट डेबिटेड फ्रॉम द वन अकाउंट अँड इट क्रेडिट टू अनदर अकाउंट. एका अकाउंट मधून पैसे काय असतात, काढले जातात किंवा कमी होतात आणि ते दुसऱ्या अकाउंटला काय होतात, जमा होतात. हे काय आपण बोलू शकतो, सिंपल फंड ट्रान्सफर. आता ह्यामध्ये जी की ऑटोमॅसिटी आहे, ही ऑटोमॅसिटी कसं मेंटेन केलं जातं, जर ऍसिड प्रॉपर्टी मेंटेन नाही झालं तर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल, हे एक क्लिअर गोष्ट आहे. तुमचं ऍसिड प्रॉपर्टी जेव्हा मेंटेन होते तेव्हा काय होतं, तुमचं ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुली डन. ओके, जेव्हा तुमचं काय होतं, ट्रान्झॅक्शन हे काय आलेलं आहे, सक्सेसफुली काय आलेलं आहे, डन झालेलं असं आपण बोलू शकतो. ऑटोमॅसिटी म्हणजे काय, तर ऑटोमॅसिटी काय असतं, तर इट इज एसेन्शियल दॅट आयदर बोथ क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड ऑकर ऑर नायदर ऑकर. म्हणजेच काय, फंड ट्रान्सफर जे आहे ते एक तर पूर्ण झालेलं आहे तुमचं किंवा अजिबात ते होणार नाहीये. म्हणजेच काय, तुमचं जे काही पैसे आहेत किंवा जे काही ट्रान्सफर आहे, तर जे ते आहे ते काय होणार, पूर्ण तुमचं ट्रान्सफर सक्सेसफुल होणार आहे किंवा तुमचं अजिबात तिथे ट्रान्झॅक्शन होणारच नाही, फेल किंवा रिट्राय किंवा ट्राय अगेन असं जेव्हा मेसेज येतो तेव्हा म्हणजेच काय ऑटोमॅसिटी असते. म्हणजेच काय, एक तर तुमचं झालं और सेकंड म्हणजेच काय, तुमचं होणार नाही. ओके, हे दोनच गोष्टी ह्यामध्ये असतात. ओके, ह्या गोष्टी ह्या ऑटोमॅसिटी म्हणजे मध्ये दिल्या असतात. इट इज हे ते दिलेलं आहे बघा क्लिअरली, इट इज इसेन्शियल दॅट आयदर बोथ द क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड ऑकर और द नायदर ऑकर. दिस इज द फंड्स ट्रान्सफर मस्ट हॅपन इन इट्स एंटायरिटी और नॉट ॲट ऑल.
दिस ऑल आर वन रिक्वायरमेंट इज कॉल्ड ऑटोमॅसिटी. एक तर तुमचं फंड पूर्ण ट्रान्सफर होईल किंवा तुमचं पूर्णपणे ट्रान्सफर होणार नाही. ओके, हे ऑटोमॅसिटी मध्ये काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं जातं, बघितलं जातं. त्यानंतर एक कन्सिस्टन्सी मध्ये काय, कन्सिस्टन्सी मध्ये काय तर इन ऍडिशन इट इज अ essential that the execution of the fund transfer preserve the consistency of the database. This is the value of sum of the balance A and B must be preserved. The correctness requirement is called consistency. म्हणजेच काय, जेव्हा तुमचा करेक्ट डेटाबेस त्या ठिकाणी मेंटेन केला जातो. ओके, म्हणजेच कसा, मी तुम्हाला पहिल्यांदा एक एक्झाम्पल सांगितलं की 500 रुपये एकाच्या अकाउंटला आहेत, त्यांनी 100 रुपये दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत. 100 रुपये जेव्हा ट्रान्सफर होतो दुसऱ्याच्या अकाउंटला किती 700 बॅलन्स आहे, पण ते ट्रान्सफर केल्यानंतर 100 ट्रान्सफर केल्यानंतर म्हणजे काय 100 रुपये त्या 700 मध्ये ऍड झाले, म्हणजेच किती झाले 800 झाले. बरोबर आहे. आणि ह्या पहिल्याच्या अकाउंट मधनं किती झाले 500 मधनं 100 मायनस झाले, म्हणजे किती झाले 400. तिथे काय होणार आहेत, तिथे मेंटेन होणार आहेत, बॅलन्स मेंटेन होणार आहे. बट ह्या ठिकाणी जर तुमचं ट्रान्झॅक्शन तर सक्सेसफुल झालेलं आहे, एकाच्या अकाउंट मधनं काय केलंय डेबिट झालेलं दाखवतंय, दुसऱ्याच्या अकाउंटला काय केलेलं आहे क्रेडिट झालेलं काय होतंय तिथे त्या ठिकाणी दाखवतंय, पण तुमचा बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन होत नाहीये. तुमचा बॅलन्स तिथे काय दाखवतोय, रॉंग दाखवतोय. म्हणजेच काय, तुम्ही पैसे ट्रान्सफर केले आहेत पण त्या ठिकाणी बॅलन्स नाही दाखवत. ओके, म्हणजेच काय, दोघांचं बॅलन्स जे आहे ते त्या ठिकाणी करेक्ट दाखवणं. ओके, म्हणजेच काय, डेटाबेस त्या ठिकाणी काय करणं, मेंटेन नीट ठेवणं, हे काय कन्सिस्टन्सी मध्ये येतं. ओके, दॅट इज अ सी फॉर कन्सिस्टन्सी. हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर जो काय ड्युरेबिलिटीचा पार्ट आहे, तर ड्युरेबिलिटीचा पार्ट काय आहे, तर आफ्टर द सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ फंड ट्रान्सफर द न्यू व्हॅल्यूज ऑफ द बॅलन्स अँड द अकाउंट ए अँड द बी मस्ट persist. It is a persistence, that is a the despite the possibility of the system failure. म्हणजेच काय, ड्युरेबिलिटी मध्ये काय, जे फंड ट्रान्सफर आहे ते तुमचं सक्सेसफुली काय झालेलं आहे, एक्झिक्यूट झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, तुमचं फायनली जेव्हा तुमचं फंड ट्रान्सफर आहे ते काय होणार आहे, सक्सेसफुली काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. त्याला काय बोलतो आपण, ड्युरेबिलिटी असं बोलतो. म्हणजेच काय, दोघांच्या पण अकाउंटला बॅलन्स पण नीट दाखवतोय, डेबिट झालेलं क्रेडिट झालेलं दाखवतोय, सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, हे काय ड्युरेबिलिटी आहे. म्हणजेच काय, कुठला पण ऑकरन्स किंवा कुठला पण प्रॉब्लेम हा आला, ओके, तो आल्यानंतर पण तुमचं जे काय आहे ते अकाउंट काय झालेलं आहे, मेंटेन झालेलं आहे, म्हणजेच काय ड्युरेबिलिटी हे आहे. त्यानंतर आयसोलेशन ह्या ठिकाणी दिलेलं नाही, आयसोलेशन हा पार्ट ह्या ठिकाणी दिला नाही, पण तुम्हाला मी सांगतो आयसोलेशन म्हणजेच काय, तुमचा डेटाबेस मध्ये काही प्रॉब्लेम असला, ओके, आयसोलेशन तुमच्या डेटाबेस मध्ये काही प्रॉब्लेम असला तरी पण तुमचं काय होतं, त्या ठिकाणी डेटाबेस मेंटेन होतोय. तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ठिकाणी काय होतंय, मेंटेन होतंय. ओके, ते म्हणजेच काय तर आयसोलेशन. तर ऍसेट प्रॉपर्टी ह्या एक कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. ह्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता तुमचं फंड ट्रान्सफरचं. फंड ट्रान्सफर मध्ये ए फॉर ऑटोमॅसिटी मीन्स व्हॉट, इट इज either both transaction is successfully done or transaction neither done. ह्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन तुमचं सक्सेसफुली होऊ शकतं किंवा एकतर होऊच शकत नाही. ओके, ही एक गोष्ट यामध्ये आहे. कन्सिस्टन्सी मध्ये तुमचं जेव्हा दोघांकडे पण कन्सिस्टंट, दोघांकडे पण काय इक्वली बॅलन्स मेंटेन होतोय, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली डन होतोय, हे जेव्हा होतं त्यावेळी काय होते, कन्सिस्टन्सी त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. त्याने ड्युरेबिलिटी म्हणजेच काय, जेव्हा तुमचं फायनली जेव्हा अकाउंट काही सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन होईल, ओके, तेव्हा काय केलं तर तुम्ही ड्युरेबिलिटी हे काय करू शकता, मेंटेन झाले असं बोलू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही बुकिंग करता, बसचं बुकिंग करताय, ओके, किंवा ट्रेनचं बुकिंग करताय, रिझर्वेशन करताय, म्हणजेच काय तुम्ही फंड ट्रान्सफर करताय पण तो फंड ट्रान्सफर झाला नाही किंवा त्या ठिकाणी रिझर्वेशन होत नाहीये किंवा त्या ठिकाणी ते सक्सेसफुल होत नाहीये, म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी ऑटोमॅसिटी आहे. ओके, ऑटोमॅसिटी मध्ये काय होतं, ऑटोमॅसिटी मध्ये तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते एकतर होतं किंवा होत नाही. त्यानंतर कन्सिस्टन्सी, जेव्हा तुम्ही सक्सेसफुली करता म्हणजे काय, त्यांच्याकडून पण रिप्लाय येतो की तुमचं सीट रिझर्व झालेली आहे आणि तुमच्याकडून पण काय होतात, पैसे कट होतात, म्हणजेच काय कन्सिस्टंट झालेला आहे, तुमचा डेटा सक्सेसफुली काय झालेला आहे, त्या ठिकाणी मेंटेन झालेला आहे. ड्युरेबिलिटी म्हणजेच काय, ड्युरेबिलिटी मध्ये काय, तुमचं सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येणार की युअर रिझर्वेशन इज सक्सेसफुली डन. ओके, दॅट इज अ ड्युरेबिलिटी. फायनली काय आलं, तुमचं सक्सेसफुल एक्झिक्युशन फंड ट्रान्सफर काय सगळं झालेलं आहे, म्हणजेच काय ड्युरेबिलिटी. ह्या 3 प्रॉपर्टीज या ठिकाणी ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट मध्ये कंपोनंट्स मध्ये दिलेल्या आहेत, ज्या की इम्पॉर्टंट आहेत. दॅट इज ऑटोमॅसिटी, कन्सिस्टन्सी अँड ड्युरेबिलिटी. ओके,
तर हे गोष्टींसाठी काय असतं, ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट असतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आपण या ठिकाणी बघितलं, त्यामध्ये फंड ट्रान्सफरचं एक्झाम्पल घेऊन आपण ह्या 3 ज्या प्रॉपर्टीज आहेत, ऑटोमॅसिटी, कन्सिस्टन्सी आणि ड्युरेबिलिटी, ह्या बघितलेल्या आहेत. ओके. त्यानंतर की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. ओके, ट्रान्झॅक्शन इज अ कलेक्शन ऑफ ऑपरेशन दॅट परफॉर्म अ सिंगल लॉजिकल फंक्शन इन अ डेटाबेस ऍप्लिकेशन. डेटाबेस ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा कुठलंही लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म होतं ते म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन बोलू शकतो. किंवा कलेक्शन असू, बरेचसे ऑपरेशन असू शकतात जे काय एका वेळी काय होतात, त्या ठिकाणी होत असतात. ओके, त्यालाच काय बोलू शकतो आपण, ट्रान्झॅक्शन बोलू शकतो. एकाच वेळी डेटाबेस मध्ये जेवढे ऑपरेशन्स होत असतात, किंवा ऑपरेशन म्हणजेच काय, थोडक्यात तुम्ही ज्या काही क्वेरीज देणार आहात, तुम्ही जे काही काम करता डेटाबेस मध्ये, ते आपण बोलू शकतो. ओके, तर ते काय झालं, तुमचं ट्रान्झॅक्शन झालं. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये ऑटोमॅसिटी आणि कन्सिस्टन्सी ही काय केली जाते, मेंटेन केली जाते. ओके. त्यानंतर दॅट इज धिस, इफ द डेटाबेस वॉज कन्सिस्टंट व्हेन द ट्रान्झॅक्शन स्टार्टेड, द डेटाबेस मस्ट बी कन्सिस्टंट व्हेन द ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली टर्मिनेट. डेटाबेस जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली होईपर्यंत काय राहतं, ते डेटाबेस त्या ठिकाणी मेंटेन राहतो, कन्सिस्टंट राहतो. ओके, तर हे झालं काय ट्रान्झॅक्शन बद्दलचं. या ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट काय आहे तर तुमचं वेगवेगळे ऑपरेशन्स त्या ठिकाणी काय होतात, परफॉर्म होतात. त्यामधल्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, त्यानंतर ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या रिकव्हरी मॅनेजरचं काम, फेल्युअर रिकव्हरी काय आहे, कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजर आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजर, ह्या गोष्टी दिल्यात. ह्या तुम्ही रिकव्हरी मॅनेजर म्हणजे काय, जर एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामध्ये तो रिकव्हरी करण्याचं काम हे रिकव्हरी मॅनेजर करतो. इन्शुरिंग द ऑटोमॅसिटी अँड ड्युरेबिलिटी प्रॉपर्टी इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डेटाबेस सिस्टम इट सेल्फ. स्पेसिफिकली द रिकव्हरी मॅनेजर म्हणजेच काय, ऑटोमॅसिटी आणि ड्युरेबिलिटी ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेंटेन करायचं काम कोण करतं, तर रिकव्हरी मॅनेजर करतो. ओके, इन द ऍब्सेन्स ऑफ फेल्युअर ऑल द ट्रान्झॅक्शन कम्प्लीट सक्सेसफुली अँड ऑटोमॅसिटी इज अचीव इझिली. ऑटोमॅसिटी जर तुमची इझिली अचीव होत असेल, म्हणजे काय दोन्ही ट्रान्झॅक्शन हे सक्सेसफुली डन होत असतील, ओके, तर तुमचं त्या ठिकाणी ऑटोमॅसिटी काय झालेली आहे, मेंटेन झालेली आहे, जरी ते फेल्युअर आलं तरी. त्यानंतर डेटाबेस मस्ट बी रिस्टोर टू द स्टेट इन विच इट वॉज बिफोर द ट्रान्झॅक्शन इन क्वेश्चन स्टार्टेड एक्झिक्युटिंग. डेटाबेस काय झालेला आहे, तुमचा रिस्टोर व्हायला पाहिजे. ओके, म्हणजेच काय, डेटाबेस हा प्रॉपर त्या ठिकाणी मेंटेन व्हायला पाहिजे. डेटाबेस सिस्टीम मस्ट देअर फॉर परफॉर्म फेल्युअर रिकव्हरी. जरी तुमचं फेल्युअर झालं तरी पण त्या ठिकाणी ते काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी डिटेक्ट व्हायला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी डेटाबेस रिस्टोर झाला पाहिजे. म्हणजे काय काय वेळी बघा, ट्रान्झॅक्शन आपण करतो आणि त्यावेळी पैसे तर डेबिट होतात. मोस्टली रिचार्ज वगैरे करत असाल तुम्ही तर ऑनलाईन, तेव्हा माहिती असेल तुमचं मनी तर काय होतं, त्या ठिकाणी डेबिट होतं, तुमचे पैसे डेबिट होतात, बट रिचार्ज का होत नाही, सक्सेसफुल होत नाही. मग ह्या ठिकाणी काय केलं तर ह्या ठिकाणी तुमचं फेल्युअर रिकव्हरी काय करतं, फेल्युअर रिकव्हरी तुमचा जो काय फंड आहे तो अगेन तुम्हाला काय करतो, क्रेडिट करतो. ओके, म्हणजेच काय, हे डिटेक्ट करतं. हे डिटेक्ट करायचं काम कशात होतं, तर फेल्युअर रिकव्हरी मध्ये होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट मध्ये होतात. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंटचं क्वेश्चनचं आन्सर लिहिताना तुम्ही पहिल्यांदा ऍसेट प्रॉपर्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करा. त्यानंतर तुम्ही एक एक्झाम्पल द्या फंड ट्रान्सफरचं. त्यानंतर तुम्ही रिझर्वेशनचं पण देऊ शकता, तुम्ही रिचार्जचं पण देऊ शकता, पण ते तुम्हाला नीट क्लिअर करता आलं पाहिजे. त्यानंतर जो आहे रिकव्हरी मॅनेजर म्हणजे काय, त्यानंतर फेल्युअर रिकव्हरी म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी आहेत. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे तो बघायचा आपल्याला. फायनली, when the several transaction update the database concurrently, the consistency of the data may no longer be preserved, even though each individual transaction is correct. It is the responsibility of the concurrency control manager. म्हणजेच काय, एका वेळी डेटाबेस मध्ये काय होत असतात, बरेचसे काय होत असतात, ट्रान्झॅक्शन होत असतात. ते ट्रान्झॅक्शन दरवेळी अपडेट करणं, हे कुणाचं काम आहे, तर कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजरचं काम आहे. की सगळे डेटाबेस जरी होत असतील किंवा बरेच ट्रान्झॅक्शन जरी होत असतील तरी पण तुम्ही सगळे डेटाबेस त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, मेंटेन केले पाहिजेत, कंट्रोल काय केले पाहिजेत त्या ठिकाणी केले पाहिजे. दॅट इज अ वर्क ऑफ कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजर. त्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन मॅनेजर. ट्रान्झॅक्शन मॅनेजर काय करतो, इट कन्सिस्ट ऑफ द कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजर अँड द रिकव्हरी मॅनेजर. तो कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजर आहे जो सगळे तुमचे डेटाबेस किंवा सगळे ट्रान्झॅक्शन आहेत त्यावरती लक्ष ठेवून असतो. आणि फेल्युअर रिकव्हरी आहे. ओके, फेल्युअर रिकव्हरी मॅनेजर म्हणजे काय करतो, जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं तर त्या ठिकाणी तो काय करतो, तुमचं कंट्रोल करतो आणि ती डिटेक्ट करतो सिस्टीम, का तो प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व्ह करतो. तर हे सगळ्यांवरती काम करायचं का, त्यांच्या सोबत काम करायचं, जे काय
वर्क आहे ते कोणाचं आहे, ट्रान्झॅक्शन मॅनेजरचं आहे. ट्रान्झॅक्शन मॅनेजरचं वर्क काय, तर कॉन्करन्सी कंट्रोल मॅनेजर आणि फेल्युअर रिकव्हरी मॅनेजर आहे त्याच्याबरोबर काय करणं, काम करणं. ओके, तर हे होतं ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आपण बघितलेलं आहे. पहिल्यांदा आपण डेटाबेसचं आर्किटेक्चर बघितलं, त्यानंतर आपण काय बघितलं, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय ते बघितलेलं आहे. तर त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे डेटा मॉडेल्स. ओके, सो व्हॉट इज अ डेटा मॉडेल और व्हॉट आर द डेटा मॉडेल. डेटा मॉडेल म्हणजेच काय, तर डेटा मॉडेल म्हणजे आपण बघितलेला पार्ट आहे एक, की जसं की स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. ओके, स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. डेटा मॉडेल कशाला करतात, तर डेटा मॉडेल इज अ रिलेटिव्हली सिंपल रिप्रेझेंटेशन, युजली ग्राफिकल और मोर कॉम्प्लेक्स इन रिअल वर्ल्ड डेटा स्ट्रक्चर. एक रिअल वर्ल्ड डेटा स्ट्रक्चर तुम्ही बोलू शकता की जेणेकरून तुम्हाला माहिती समजायला इझी होईल. ओके, हे तुम्हाला मी परत परत सांगत नाहीये, तुम्हाला सांगितलं की डेटाबेस स्केमा, डेटाबेस स्ट्रक्चर काय, तीच कन्सेप्ट आहे, फक्त वर्ड चेंज झालाय, स्ट्रक्चरच्या ठिकाणी मॉडेल हा वर्ड आलाय. ओके, बाकी जी काही कन्सेप्ट आहे पूर्ण सेम आहे. डेटाबेस मॉडेल कशाला वापरतात सांगितलं आहे की ते सिंपल रिप्रेझेंट करतं तुमच्या डेटाबेसला, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड करायला इझी झालं पाहिजे की डेटाबेस ऍक्च्युली कसं वर्क करतंय. ओके, तर हे डेटाबेस मॅनेजर म्हणजे काय, सॉरी डेटाबेस मॉडेल म्हणजे काय ते आपण बघितलेलं. तर डेटा मॉडेल कन्सेप्ट काय, तर इट इज सिंपल रिप्रेझेंटेशन. सिंपल रिप्रेझेंटेशन असू शकतं डेटाबेसचं, डेटाबेस स्ट्रक्चरचं. इन जनरल टर्म, मॉडेल इज अ ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ मोर कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट और इव्हेंट. फक्त एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा की इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विच इज यूज टू अंडरस्टँड द डेटा स्ट्रक्चर और डेटाबेस स्ट्रक्चर. ओके, हे असं मॉडेल आहे जे तुम्हाला इझिली अंडरस्टँड व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, तयार करतो, डिझाईन करतो, जे की ग्राफिकल असतं. ओके, ज्यामध्ये ग्राफिक्स वेगवेगळे वापरले जातात, ज्यामध्ये डायग्राम्स वेगवेगळे आहेत, त्यात नोटेशन्स काय ते तुम्हाला सांगतो मी नंतर. बट ते काय केलं तर आपण त्या ठिकाणी वापरलं जातं. तर ते फक्त ही कन्सेप्ट एक लक्षात ठेवा की डेटा मॉडेल म्हणजे काय, इज अ सिंपल रिप्रेझेंटेशन, व्हिज्युअली ग्राफिकल असू शकते. ओके, तर ते तुम्हाला डेटा मॉडेल कसे असतात हे तुम्हाला मी एक डायग्राम दाखवलेली, ऑनलाईन रिटेल्स जे स्टोअर असतात त्याचं. तर डेटा मॉडेलचे कुठले कुठले ह्यामध्ये बेसिक ब्लॉक्स आहेत. मी जसं सांगितलं की ह्यामध्ये वेगवेगळे नोटेशन्स असतात डेटाबेसमध्ये, की ते कुठले असतात ह्या ठिकाणी बघा. तुम्हाला एक डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे एक डेटा मॉडेल आहे, सिंपल आहे. कसलं डेटा मॉडेल आहे की पहिलं आहे वन टू मेनी आहे. पेंटर पेंट्स पेंटिंग. पेंटर काय करतो, पेंटिंग्स काय करतो, या ठिकाणी पेंट करतो. ह्या ठिकाणी ही एक पेंटर ही एक एंटिटी आहे आणि पेंटिंग ही एक काय एंटिटी आहे. त्यांचं रिलेशन काय, तर पेंट्स. ओके, दोघांचं रिलेशन काय, तर पेंट्स म्हणून रिलेशन आहे. तर डेटा मॉडेलमध्ये वेगवेगळे ह्या ज्या काय आहेत त्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे ज्यामध्ये तुमचं एंटिटी म्हणजे काय, ऍट्रिब्यूट म्हणजे काय, त्यानंतर रिलेशन म्हणजे काय, ह्या तीन कन्सेप्ट मेनली डेटा मॉडेलमध्ये येतात. एंटिटी, ऍट्रिब्यूट आणि रिलेशनशिप. एंटिटी म्हणजेच काय, तर एंटिटी इज अ एनिथिंग विच इज अ, इट मे बी द पर्सन, इट मे बी प्लेस, थिंग और इव्हन अबाउट द विच डेटा विल बी कलेक्टेड अँड स्टोर. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो एंटिटी. सपोज फॉर एक्झाम्पल कार इज अ एंटिटी. एक कार ही काय एंटिटी आहे. ओके, मग त्याचे ऍट्रिब्यूट काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय ऍट्रिब्यूट. ओके, कारला जोडून जे काय त्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे कारमध्ये काय आलं, तुमचं व्हेकल व्हील्स आले. ओके, तुमचं इंजिन आलं. ओके, कारचा कलर आला. हे सगळे काय कारचे ऍट्रिब्यूट्स आहेत. ओके, हे एंटिटी म्हणजेच काय, मेन जो काय तुमचा ऑब्जेक्ट आहे ते एंटिटी. आणि त्यानंतर ऍट्रिब्यूट म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टचे जे काय तुमचे आपण बोलू शकतो त्याला रिलेटेड जे काय त्याच्या गुण आहेत, गुणधर्म आहेत, किंवा आपण त्याला जे रिलेटेड त्याचं स्किल्स आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ऍट्रिब्यूट मध्ये घेऊ शकतो. जर सपोज स्टुडंट इज अ एंटिटी, देन स्टुडंट काय करतात, लर्न करतात. ओके, शिकतात. हे तर काय झालं, त्यांचं ऍट्रिब्यूट झालं. ओके, हे सगळ्या गोष्टी आहेत. टीचर इज अ एंटिटी, देन टीचर टीच द सब्जेक्ट. ओके, दॅट इज अ ऍट्रिब्यूट. ओके, सेव्हरल ऑब्जेक्ट हॅव द मेनी ऍट्रिब्यूट्स. एका ऑब्जेक्टला काय असू, एका एंटिटीला काय असू शकतात, बरेचसे ऍट्रिब्यूट असू शकतात. ओके, असं नाही की एका एंटिटीला एकच ऍट्रिब्यूट असू शकतो. एका एंटिटीला काय असू शकतात, बरेचसे ऍट्रिब्यूट्स असू शकतात. फक्त एंटिटी म्हणजे काय लक्षात ठेवा की एंटिटी इज अबाउट द डेटा विल बी कलेक्टेड अँड स्टोर. अँड ऍट्रिब्यूट
इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एंटिटी. ऍट्रिब्यूट म्हणजे काय तर कॅरेक्टरिस्टिक. ओके, मी सांगतो की गुणधर्म, मराठीत सांगतोय पूर्ण. गुणधर्म म्हणजेच काय, एंटिटीचा गुणधर्म म्हणजेच काय, कॅरेक्टरिस्टिक. ओके, हे ऍट्रिब्यूट. आणि रिलेशनशिप म्हणजेच काय तर रिलेशनशिप डिस्क्राइब अँड असोसिएशन अमॉंग द एंटिटीज. एंटिटीज, वेगवेगळ्या एंटिटीज मध्ये काय रिलेशन आहे, ओके, ते दाखवण्याचं काम ह्या रिलेशन मार्फत होतं. ओके, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे रिलेशनशिप असतात, ते आपण नंतर बघूया. बट तुम्हाला कन्सेप्ट म्हणून सांगतो की रिलेशनशिप, जसं की आपण त्या ऑनलाईन स्टोअर मध्ये सांगितलं की कस्टमर आहे, कस्टमर काय करतो तिथे त्या ठिकाणी जी ऑर्डर आहे ती काय करतो, प्लेस करतो, म्हणजेच काय सबमिट करतो. सबमिट हे काय आलं, त्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाले, म्हणजेच काय त्यामध्ये रिलेशन झालेलं आहे. ओके, म्हणजे कस्टमर एक वेगळी एंटिटी आहे, त्यानंतर तुमचं जे काय प्रोडक्ट आहे ती वेगळी एंटिटी आहे. त्या दोघांना जॉईन करायचं काम कोण करतं, ह्या रिलेशनशिप मध्ये होतं. ओके, ते आपण पुढे एक एक्झाम्पल घेऊन नंतर समजूया. फक्त आज आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. कन्सेप्ट म्हणून आपण पहिल्यांदा एक लक्षात घेऊया की पहिल्यांदा आपण काय बोलतो, डेटा स्ट्रक्चर बघला, डीबीएमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते बघलं. त्यामध्ये 3 लेअर मध्ये आपण ते स्ट्रक्चर काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. ते म्हणजेच काय, इंटरनल, कन्सेप्च्युअल आणि व्ह्यू लेवल. ओके, जे की एक्सटर्नल आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघला, तो बघला ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये ऍसिड प्रॉपर्टीज बघितलेला आहे आणि एक एक्झाम्पल बघितलेला आहे, 1-2 एक्झाम्पल बघितले. का ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये रिकव्हरी मॅनेजरचं काय काम, ट्रान्झॅक्शन मॅनेजरचं काय काम आहे, आणि प्रत्येकाचं त्या वर्किंग मॅनेजर जे आहेत त्यांचं काय काम आहे ते बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो बघितला तो आहे आपण बिल्डिंग ब्लॉक्स. बिल्डिंग ब्लॉक्स मध्ये डेटा बिल्डिंग ब्लॉक. डेटा मॉडेल म्हणजे काय बघितलं, डेटा मॉडेलची कन्सेप्ट एक बघितली. त्यानंतर डेटा मॉडेल मध्ये कुठल्या गोष्टी असतात. डेटा मॉडेल आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही करताय, पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताना त्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात, तर हे एंटिटी, ऍट्रिब्यूट आणि रिलेशनशिप असतात. डेटा मॉडेल म्हणजेच काय तर डेटा मॉडेल, या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, हे सिंपल एक्झाम्पल दाखवतो. हे काय सिंपल डेटा मॉडेल आहे. ते डेटा मॉडेल काय करतं, ग्राफिकल रिप्रेझेंट करतं तुमचं काय एंटिटीज आहेत आणि त्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. ओके, तर हे आपण ह्या बेसिक कन्सेप्ट बघल्या आहेत, डेटा मॉडेल आणि त्याचे जे काही हे आहे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, तो आपण परत एकदा रिवाइज करूया उद्या पॉइंट. तुम्ही आज डेटा स्ट्रक्चर आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट हे क्वेश्चन वाचा, ते रिवाइज करा, आणि जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. समजलंय आजचं पॉइंट? हा, समजलं. ओके, कुणाला काही क्वेश्चन आहे का? कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारलात तरी चालेल. हॅलो, एंड करायचं का? ओके, ठीक आहे, तर आपण आजचं सेशन एंड करूया. तुम्ही आज 2 गोष्टी एक मेनली त्या ठिकाणी रिवाइज करा. पहिलं म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर मी जी तुम्हाला डायग्राम दाखवली ती डायग्राम तुम्ही रेफर करा, बिकॉज जर तुम्ही होल डेटा स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला जरा थोडंफार कन्फ्युजन वाटेल, ते आपण कधीतरी एकदा एक्सप्लेन करूया. बट सिम्पली एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की त्यामध्ये 3 लेअर असतात. ओके, ह्या 3 गोष्टी आणि ती एक डायग्राम जी सिंपल दाखवली ती, त्या अशा प्रकारे त्या ठिकाणी ते लक्षात ठेवा. त्यानंतर डेटा मॉडेल म्हणजे काय आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघा, आणि जमलंच तर जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ज्यामध्ये एंटिटी, ऍट्रिब्यूट आणि रिलेशनशिप, ह्या गोष्टी एकदा रीड करा. ओके, थँक्स फॉर जॉईनिंग. आज आपण इथे सेशन एंड करूया. थँक्यू.